Hello student, good morning. How are you? कसे आहात? Today we are going to learn subject. Which subject? Physics. भौतिकशास्त्रातील फंडामेंटल युनिट्स, मूलभूत एकक. आता आपल्याला माहिती आहे मूलभूत एकक किलोग्रॅम मीटर सेकंद. हे एमकेएस पद्धतीमध्ये, सीजीएस पद्धतीमध्ये काय ग्रॅम सेंटीमीटर सेकंद आहे की नाही, आणि ते पाऊंड वगैरे मीटर सेकंद ते वेगळं. मग आता एस आय युनिटमध्ये एम के एस सी जी एस बरोबर. तर फोर्स, यू नो द फॉर्म्युला ऑफ फोर्स, एफ इज इक्वल टू एम इन टू ए. व्हॉट इज एम? मास ऑफ द बॉडी. ए इज द एक्सेलरेशन ऑफ बॉडी. व्हॉट इज द युनिट ऑफ एफ फोर्स? In MKS system, Newton, and CGS system, Dye. You know the value of G 980 and CGS system, MKS system 9.8 and CGS system 980. So we are going to obtain the now to obtain SI unit of density. To obtain SI unit of density. Density म्हणजे काय? ओके, तर या ठिकाणी ज्या वेळेस आपण डेन्सिटी फॉर्म्युला लिहितो, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर की नाही? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. कोणत्या अक्षराने दाखवतात डेन्सिटी? डी, कॅपिटल डी. मग डेन्सिटी इज इक्वल टू मास म्हणजे काय? वस्तुमान. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. बरोबर की नाही? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता आपल्याला एस आय युनिट ऑफ डेन्सिटी काढायचं. मग एस आय युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू एस आय युनिट ऑफ मास अपॉन एस आय युनिट ऑफ व्हॉल्यूम. यू नो एस आय युनिट ऑफ मास इज इक्वल टू के जी, एस आय युनिट ऑफ मास of volume meter cube. This is MKS 60. और आता हा जर घातांक वरती नेला तर हा प्लस आहे, तर घातांकाच्या नियमानुसार हा न्यूमरेटरला नेला तर मायनस होतो. और के जी मीटर रेज टू -3 हा वरती गेला घातांकाच्या नियमानुसार. म्हणून या ठिकाणी CGS युनिट हे एमकेएस होता. CGS युनिट काय होईल? ग्रॅम अपॉन ml, मिलीलीटर ग्रॅम, किंवा ग्रॅम ml रेज टू -1. हा एल वरती गेला तर -1 होईल ना, म्हणून ग्रॅम मीटर एल रेज टू -1. किंवा सेंटीमीटर जर म्हटलं तर ग्रॅम सेंटीमीटर -3, ग्रॅम सेंटीमीटर -3. आता टू टाइप्स टेम्परेचर आर देअर. दोन प्रकारचे तापमान आपण घेऊ शकतो. बॉडी टेम्परेचर ॲज वेल एज क्लायमेट. मग दोन प्रकारचे टेम्परेचर कोणते? डिग्री सेल्सिअस 273 डिग्री सेल्सिअस अँड डिग्री फॅरनहीट. डिग्री फॅरनहीट. टू टाइप्स ऑफ टेम्परेचर्स आर देअर. आता तुम्ही होमवर्क घ्या. एफ इज इक्वल टू एम इंटू ए. एफ इज इक्वल टू एम मल्टिप्लाइड ए. एम इज द मास ऑफ द बॉडी, ए इज द एक्सेलरेशन. फाइंड आउट द युनिट ऑफ फोर्स. मग कसं फाइंड करायचं? एफ इज इक्वल टू एम इंटू ए, आणि मग मासचं एम के सिस्टीम आणि एक्सेलरेशनचं एम एस सिस्टीम. लाईक करा, शेअर करा मित्र हो, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, बाय.